मॅडम आम्ही आहे ना राहायला आलो ना तेव्हा आणि किती वर्षापासून राहतोय. आम्ही असं चालत होतो ना, कधी कधी दूध घेऊन पडून जात होतो. इथं चिखल राहायचा इथं. सरकार आपल्याला मदत करतोय, पैसे देतोय. आता लाडक्या बहिणींची भेट आहे. मग आता जो हे करीन त्यांनाच देतील ना लोक, असं आहे ना. तुम्हाला काय वाटतंय कोण येईल? आमचे 2 नगरसेवक इथे फिक्स आहेत मॅडम. कोणते 2 नगरसेवक? 15 तारखेला इलेक्शन आहे, कोणाला निवडून देणार? आम्ही जो पक्ष विकास करेल त्या पक्षालाच आम्ही मतदान करू. टक्कर तर शिवसेना आणि बीजेपी मध्येच राहील. हा, बस. ते ना यल्लमा मातेचे पार्वती जोगी, त्यांना काय पडेल का मतदान? रोड आहे बाईनी करा, कल्याणी बाईनी करा. एवढा गारा होता ना मॅडम, इथं एक पाय काढायचो आणि एक पाय हे करायचो आम्ही. एवढं खराब रोड होत, चालता नव्हतं येत आम्हाला इथं. कंपन्या तरी यायला पाहिजे थोड्या, काही आमची इच्छा पुरी व्हायला पाहिजे. भाजपेक्षा 1%. नमस्कार, मी ऋतुजा.exp मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत. सध्या आपण धुळ्यामध्ये आहोत. येत्या 15 तारखेला महानगरपालिकेच्या इलेक्शन होणार आहेत. तर लोकांच्या मनातला नगरसेवक आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, थेट लोकांशी संवाद साधूयात. चला बाबा, काय वाटतंय कोण येईल निवडून यावेळेस? आपलं भाजपच येईल रे. का बरं? त्यांनी काम केलेलं आहे. काय काम केलंय? हे रस्ते करले. कोण आहेत उमेदवार भाजपचे तुमच्याकडून? आमच्याकडे ती बाई आहे ना, कुठली बाई? ती आपली मारुती नगरची बाई. नाव काय? आंबेडकर बाई. हा, आंबेकडे बाई. हा? आंबेकडे. ओके. काय काय काम केली त्यांनी? एवढं तर केले. घरकुल ते मंजूर होते. ते तुम्हाला मिळालं काय घरकुल? नाही, आमच्या पोरांना मिळालं. कुणाला मत देणार? आता एकच बोललो ना, त्यांनाच बोललो ना, भाजपच येईल. बर, काय कुणाला मत देणार यावेळेस? आता मॅडम, आता 5 वर्ष आपण देतोय. जे काम करतील त्यांना तर देवाच लागणार आहे ना. कोण काम करते? आता बघा, इतक्या त्या वर्षापासून आंबेडकर बाई आहे, आता धीरज परदेशी आहे. पण तुम्ही कोणाला मत देणार? म्हणजे कुणाची कामं जास्त आहेत? फुलवाल्याचे, कमळवाल्याचे. कमळवाल्याचे. का बरं, का असं वाटतंय? वाटतंय ना मॅडम, आता बघा सरकार आपल्याला मदत करतोय, पैसे देतोय. आता लाडक्या बहिणींची भेट आहे. मग आता जो हे करीन त्यांनाच देतील ना लोक, असं आहे ना. मग आमचे काम वगैरे, नळ वगैरे सगळं त्यांनीच केलेलं आहे. घर घर नळ दिलेले. आणि दुसरे जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांची कामं आहेत का? ते आम्ही काही सांगू शकत नाही, पण आंबेडकर बाईने काम केलेले. एवढा गारा होता ना मॅडम, इथं एक पाय काढायचो आणि एक पाय हे करायचो आम्ही. एवढं खराब रोड होते, चालता नव्हतं येत आम्हाला इथं. खरंच त्यांनीच काम केले, आपण जे ते सांगतोय ना, त्यांनीच काम केलं. 15 तारखेला निवडणूक आहे, तर काय वाटतंय कोण होईल नगरसेवक? आमच्या इथे तर भाजपच्याच आहे, त्याच्यामुळे भाजपचेच नगरसेवक येतील. बरं, काय वाटतंय तुम्हाला भाजपचे उमेदवार निवडून येतील? खूप कामं केले इथं. काय काय कामं केली? भरपूर रस्ते, गटारी, भरपूर कामं केले त्यांनी. हे स्मारक बी त्यांच्याच आहे त्यांनी. त्यांनी केलंय काय? बर बर. मोठी टक्कर कुणामध्ये वाटते? मोठी टक्कर का? हे 2 लोकांमध्ये, कुठल्या दोन? पवार मॅडम मध्ये आणि आकाश शिंदे मध्ये. बर बर. आणि तुम्ही आकाश शिंदे येईल म्हणताय? हो, दोघं तर Compulsory. कंपल्सरी. दोघं माझी नगरसेवकचे 100% बस. काय? आकाश शिंदे 100% येतील. आकाश शिंदे येतील 100%? 100%. मॅडम आम्ही आहे ना राहायला आलो ना तेव्हा आणि किती वर्षापासून राहतोय. आम्ही असं चालत होतो ना, कधी कधी दूध घेऊन पडून जात होतो. इथं चिखल राहायचा इथं. मग हे कल्याणी बाई. बर बर. कुणाला मत देणार ह्यावेळेस? देखा, आम्ही तर असं सांगू शकत नाही, तुम्हाला असं विचारू नका. तरी पण आमनी इच्छा जेले आम्ही बरोबर दिसू. म्हणजे आठ आमना सर्व लोक आमनाच आहेत असं समजा. ज्या उभा आहेत ना त्या सर्व आमनाच आहेत, परीख नाही आहेत त्या. सर्व एक सारखा समज होता आम्ही. सर्व एक सारखा आहेत आमच्या सर्व. मत तरी कुणाला एकालाच द्यावं लागेल ना. मग एक तर दिसत ना, 4 मतदान आहेत. आता सर्व उभे राहिले तर सर्व निवडून येण्यासाठीच उभे राहिलेले आहेत. पण तुम्हाला काय वाटतंय? आपला बी काहीतरी फायदा करायला पाहिजे असं. कुणी केलाय फायदा किंवा करणार? काय वाटतं, कुणाबद्दल विश्वास वाटतोय? तसं तर काही सांगू शकत नाही बाई आपण. नाही का बरं सांगू शकते? का बरं नाही सांगू शकत? आणि कामेला ज्याने करत नाही. रोड आहे बाईनी करा, कल्याणी बाईनी कल्याणी बाईनी करा. मग असं सांगायला काय बोल आपले? कोण कोण? कल्याणी बाई. कल्याणी बाई. बर बर बर. आणि नाल्या आणि रोड ती कल्याणी बाईनी करा. तुम्हाला काय वाटतंय कोण येईल?
आमचे 2 नगरसेवक इथे फिक्स आहेत मॅडम. कोणते 2 एक, नगरसेवक? आकाश शिंदे. आकाश शिंदे येतील? हो येतील म्हणजे येतील. का 100% बरं येतील? काय कारण वाटत? त्याच्या वडिलांची कारकिर्दी आहे, काम केलेलं आहे इथं. हा आणि दुसरे नगरसेविका जे पवार मॅडम, हा हो त्यांच्या घरच्या माणसांनी मोहाडीचं रस्त्यांचं पुरेपूर काम केलेलं आहे. मोहाडी गावामध्ये रस्ता गटारी होत्याच नाही. त्यांच्या काळामध्ये कंपल्सरी पूर्ण गटारी झाल्या, डांबरीकरण आपलं स्लॅबचे रस्ते झाले. बर म्हणून ते हे 2 नगरसेवक आमचे परमनंट आहेत असं धरा तुम्ही मोहाडी गावासाठी. बर बर 15 तारखेला इलेक्शन आहे, कोणाला निवडून देणार? आम्ही जो पक्ष विकास करेल त्या पक्षालाच आम्ही मतदान करू. कोणता विकास करतोय पक्ष? माझ्या आताच माहितीनुसार सध्या बीजेपीचाच विकास चालू आहे. बीजेपीच करते, बीजेपी विकास करते. बीजेपीचं कोण उभं आहे तुमच्या प्रभागात? तुमच्या प्रभागात बीजेपीचं कोण उभं आहे? आता बीजेपीचे ते आंबेडकरबाई आहे. परत आपले धीरज परदेशी आहे. काय झाली प्रभागात कामं, काय झाली तुमच्या? आमच्या प्रभागात एकदम व्यवस्थित कामं झाले, सर्व व्यवस्थित पाहिलं, सर्व व्यवस्थित कामं केले त्यांनी. आणि याच्या पुढे बी कामं व्हावं म्हणून आम्ही बीजेपीला प्राधान्य देऊ. पुन्हा पुन्हा टक्कर आहे, काय वाटतंय? टक्कर तर शिवसेना आणि बीजेपी मध्येच राहील. बस. आणि कोण सरशी कोणाची होईल? सरशी तर बीजेपीचे वाटते मत आहे माझे असं. आणि माणसाने सर्वांनी विचारपूर्वक मतदान करावं आणि प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे असं माझं मत आहे. तो आपला मोठा इच्छा कारखाना होता, तो बंद केला. असं काही अडचणी येतात, हे असं रॉयल्टी मागून जातं, ते मागून जातं, सरकारनं नियम काढून देतं. त्याच्यामुळे सर्वसामान्य जे होतकर राहतात त्यांचा उद्योगच होऊन जातो. ओके. आणि वाटतंय का मग आंबेडकर मॅडम आल्यावर होईल सुधारणा? पॉझिटिव्ह वाटतंय? हा पॉझिटिव्ह वाटतंय, पण शक्यतो म्हणजे आमची विकास व्हायला, विकासच्या दिशेने जो बी चालेल त्याचं आमचं मत राहील. निवडायला काय इथं जास्त समाज पाटीलचा आहे. पाटील समाजाचे मतदान आहे, तर पाटील समाजाचे 3 मतदान, 3 निवडणूक म्हणजे 3 उमेदवार निवडतील. कुठले ते उमेदवार? आता 3 सांगायचे म्हटले तर फार कठीण नाही बर का. नाव घ्या की. नाव का घ्या? नाही नाव नाही घेणार. का बर? कारण नाव कसं काय घ्यायचं? का नाव घेतलं तर वाईटपणा होईल ना. या प्रभागात 4 उमेदवार बीजेपीचे निघून येतील. कुठले? 16 मधले 4 बीजेपी. बर काय कामं केलीत बीजेपीच्या? बीजेपी आता हिंदुत्वाला पुढे घेऊन चालली म्हणून सगळ्यांचं लक्ष हिंदुत्वाकडे जास्त आहे ना. पण काम काय आहेत? कुठल्या उमेदवारांची काम आहेत बीजेपीच्या? 4 उमेदवारांचे काम आहे ना. कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होईल, काय वाटतंय? निवडणूक तर विकासाच्या मुद्द्यावरच येईल आणि बीजेपी विकासाकडे लक्ष देते खूप. ते पुजारी पण उभे आहेत. कोणते पुजारी? ते ना यल्लमा मातेचे ते मग ते- पार्वती जोगी, ते बी त्यांना काय पडेल का मतदान? मग काय भेटणार आहे? बर बर. तुम्ही कोणाला करणार त्यांना? मी आता काय असं थोडी सांगावं लागतं. ते सगळे विचार झाले. कुठल्या मुद्द्यांवरती इलेक्शन होईल असं काम वाटतं? केलं त्या मुद्द्यावर येतील ते कामावरच. काय कामं झाली आहेत? हे रोड ते सगळे बर. सगळे झालेत रस्ते सगळे? मग झाले, बाकी राहिले, बाकी झाले. हा होतील ना आता सगळं होतील आता. का भाजप का वरती केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे म्हणून इथं पण तसं नाही, आता जे चाललंय आता सध्या भाजपच चालू आहे ना, त्याच्यावर देऊ शकतो बुवा असं. बर बर. आणि आता पुढच्या काय अपेक्षा आहेत निवडून आल्यावर त्यांच्याकडून? तुमच्या काय अपेक्षा आहेत? कामं तर पूर्ण झालेलेच आहेत. त्याच्यानंतर अजून जे उरलेले काम आहेत ते पूर्ण करतील. आमचा पिंपळदेवी नगरचा जो एरिया आहे, बेघर होते ते पहिले जुने, ते 7-12 द्यायचं त्यांनी भाषा दिलेली आहे आम्हाला, शब्द दिलेला आहे. मागच्या 10 वर्षापासून शब्द दिलेले आहेत. मग आता 2-3 दिवसापूर्वी भाषण झालं, मतदान झाल्यानंतर आम्ही त्या कामाला पुरेपूर करू म्हणे आम्ही. आणि बाकीचे नगरसेवक सांगतात की झालेलं आहे बुवा, मतदान झालं की आम्ही त्यांना लगेच देऊ बुवा आम्ही 7-12. मग त्याच्यासाठी आम्ही उत्सुक आहेत त्यांच्या 2 नगरसेवकांविषयी. आणि काय अपेक्षा काय आहेत तुमच्या? जर निवडून आले लोकप्रतिनिधी तुमच्या म्हणण्यानुसार, तर काय कामं त्यांनी करावीत असं तुम्हाला वाटतं? आता भरपूर कामं झाले, अजून कामं करतील ते, जे बाकी आहे ते करतील अजून ते. कारण की घरचेच आहेत ते, सगळे परिचितच आहेत इथं ते. मग काही प्रॉब्लेम नाही इथं. भाजप येणार तुमच्यानुसार? भाजप 101%. आम्हाला काहीच अपेक्षा नाही. का बरं? काय चालू संडास लोक तोडून म्हटलं, सगळं तोडून टाकलेले. बटाई माझा दिवशी टाकलं, मेन गावाचे संडास बंद करून टाकले. काय अपेक्षा ठेवायचे ना कशावर? काय समस्या काय तुमच्या प्रभागात, काय वाटतं? आमच्या समस्या विकास कसला व्हायला पाहिजे? विकास म्हणजे आमचे ना
जे पाश्चिमात्य राष्ट्र आहे ना तसं आमचा देश व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने आमचा विकास व्हायला पाहिजे, आमच्या तशी अपेक्षा आहे. पाश्चिमात्य राष्ट्राच्या सेवेत व्हा, बर तसे विकास व्हायला पाहिजे, कंपनी व्हायला पाहिजे, रोजगार भेटायला पाहिजे. पुतळा पातळा बांधून काय भेटणार? काय काय समस्या आहेत? लोकं समस्या आमच्या आता नाही सुटले, रोड झाले आमच्यावाले. आता पोरांना उद्योग नाहीये, घरी बसून राहत आहे. काय करतात मुलं तुमची? आता मुलं आत्मजुरी करतात. हा धंदा करणारे आहेत, हा. धंदा करून राहिले. मग काय वाटतंय, काय काय सुधारणा व्हावी त्यांच्यासाठी? कंपन्या तरी यायला पाहिजे थोड्या, काही आमची इच्छा पुरी व्हायला पाहिजे असं. कंपन्या पाहिजे, धंदा कामं द्यायला पाहिजे. असं पोरांना कामधंदे नाही येत. 20 वर्षाचं मुलं झाले त्यांना कामधंदा नाही येत. तुम्ही काय करता? आम्ही मातीचं काम आहे आमच्याला, कुंभार आहेत आम्ही. काय वाटतंय कोण येईल? बीजेपी. बीजेपी का बरं? कुठले उमेदवार आहेत बीजेपीचे? आपला धीरज परदेशी. तो धीरज परदेशी एकदम सारखे चांगले मस्त व्यक्ती म्हणजे एकदम भारी.